श्रीराम जय जय राम। देह हा परमार्थाचे साधन समजावा। संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे। तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे। जो परमार्थाला लागावे तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त प्रयत्न करते। विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे, ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे। याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही। कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही। त्याप्रमाणे देहाचेही आहे। आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे। पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो। वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो। माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असेही म्हणतो, पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून। देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो। असे न करावे। आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे। प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो। कुत्रे रडत असेल तरी आपल्याला नाही वाईट वाटत, पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते। देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखा देहधारी कल्पावा लागतो। म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे, सद्गुरूचे ध्यान करावे लागते। ते जसजसे दृढ होत जाईल तसतसे आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते। देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होईल। ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो। मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही। मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही। प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही। याहून भगवंताची माया ती कोणती? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही। परमात्म्याच्या सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचे ममत्व थोडे कमी होते। देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे। श्रीराम समर्थ। दासबोध समास 11 दशक 13। विषय संतोष आणि त्याचे महत्व। संतोष म्हणजे काय? संतोष म्हणजे जे आहे त्यात समाधान मानणे, अनावश्यक इच्छा कमी करणे, मनाची स्थिरता। समर्थ सांगतात संतोषाशिवाय शांती मिळत नाही। असंतोष कशामुळे येतो? तुलना, लोभ, अपेक्षा वाढणे। एक उदाहरण, एखाद्या व्यक्तीकडे पुरेसे आहे पण तो अजून हवे म्हणून असंतुष्ट। दुसरी व्यक्ती कमी असूनही समाधानी। संतोषाचे फायदे: मन शांत राहते, आनंद वाढतो, तणाव कमी होतो। असंतोषाचे परिणाम: चिंता, दुःख, अस्थिरता। संतोष कसा वाढवावा? समर्थ सांगतात कृतज्ञता ठेवा, तुलना टाळा, गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा,
साधना आणि संतोष. ध्यान, नामस्मरण, सेवा या गोष्टींमुळे संतोष वाढतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी साधे आणि समाधानपूर्ण जीवन जगले. एक साधा दृष्टांत. समुद्रात कितीही नद्या मिळाल्या तरी तो शांत राहतो. तसेच संतोषी मनुष्य स्थिर राहतो. अंतिम सार. समास 11 दशक 13 आपल्याला सांगते, संतोष ठेवा, लोभ टाळा, कृतज्ञ रहा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य आनंदी, शांत आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 14. विषय धैर्य आणि सहनशीलता. धैर्य म्हणजे काय? धैर्य म्हणजे अडचणींमध्ये स्थिर राहणे, संकटांना न घाबरणे, योग्य मार्गावर टिकून राहणे. सहनशीलता म्हणजे काय? अपमान, अडचणी सहन करणे, तक्रार न करता पुढे जाणे. समर्थ सांगतात, धैर्य आणि सहनशीलता हे साधकाचे अलंकार आहेत. एक उदाहरण. एखादा साधक साधना करतो. सुरुवातीला परिणाम दिसत नाही, अडचणी येतात, पण तो धैर्य ठेवतो आणि सहन करतो, म्हणून शेवटी यश मिळते. अधैर्याचे परिणाम. काम अर्धवट राहते, निराशा येते, प्रगती थांबते. धैर्य का आवश्यक? दीर्घकालीन यशासाठी, मनाची स्थिरता ठेवण्यासाठी, संकटावर मात करण्यासाठी. धैर्य कसे वाढवावे? समर्थ सांगतात, सकारात्मक विचार ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, अनुभवातून शिका, हार मानू नका. साधना आणि धैर्य. ध्यान, नामस्मरण, प्रार्थना या गोष्टींमुळे मन मजबूत होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी अत्यंत धैर्याने जीवन जगले. एक साधा दृष्टांत. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, वेळ लागतो. तसेच धैर्य ठेवले तरच फळ मिळते. अंतिम सार. समास 11 दशक 14 आपल्याला सांगते, धैर्य ठेवा, सहनशीलता वाढवा, हार मानू नका आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य स्थिर, मजबूत आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.